Hello dear students, welcome to Global Online Marathi MSc Crash Course Life Sciences Crash Course. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की 13 जानेवारीपासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबसवर लाईव्ह लेक्चर चा ऍक्सेस भेटेल. देन संपूर्ण सिलेबसवर जे रेकॉर्डेड सेशन असतील ते तुम्हाला जॉईन केल्यानंतर लगेच अवेलेबल होते. त्यानंतर संपूर्ण सिलेबसवर जे नोट्स आहेत त्या अवेलेबल त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच्यानंतर सरावासाठी जे प्रश्नपत्रिका आहेत जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस करून तयार केलेले आहेत त्या तुम्हाला भेटतील. परत एमसीक्यू जे आहेत एमसीक्यू चा संच भेटेल त्याच्यामध्ये की तुम्हाला संपूर्ण विश्लेषण त्या प्रश्न आणि त्याच्या उत्तराचं संपूर्ण विश्लेषण केलेलं असेल. त्याच्यानंतर 24x7 तुम्हाला पर्सनल गायडन्स भेटेल. तुमची पर्सनल स्ट्रॅटर्जी एक्झाम साठी कशी डेव्हलप करायची ते पण इथे तुम्हाला सांगितलं जाईल. त्यानंतर हा जो कोर्स आहे तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलवर ऍक्सेस करू शकता. तर ह्याची जी फीस आहे 12,000 आहे. मात्र ऑफर प्राइस मध्ये ही तुम्हाला 7,000 पर्यंत भेटून जाईल. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट की जर तुम्ही पेपर 2 परचेस केला तर पेपर 1 चा जो संपूर्ण कोर्स आहे तो तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून देण्यात येईल आणि त्याची पण जे फीचर्स असतील हे सेमच असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स आणि क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जातील. तर चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. तर आजचं सेशन आहे मिनरल सायकलिंग. तर मिनरल सायकलिंग मध्ये ही जी मिनरल सायकलिंग जी आहे ही नॅचरल प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये जे इसेन्शियल मिनरल्स आहेत ते अर्थच्या बायोस्फिअर मध्ये, परत लिथोस्फिअर आणि अॅटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर मध्ये मूव्ह होत असतात. त्यांची जे 4 स्पेअर्स आहेत बायोस्फिअर, लिथोस्फिअर, अॅटमॉस्फिअर आणि हे हायड्रोस्फिअर, तर ह्याच्यामध्ये मिनरलची मुवमेंट होत असते. आणि ही मुवमेंट कशासाठी, ही मुवमेंट जी होत असते ती न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी त्यांना अबंडंट प्रमाणात तिथे भेटली पाहिजे त्यासाठी ही सायकलिंग होत असते. तर ह्याचे की कॉम्पोनंट 4 आहेत. पहिलं तर बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि ऑर्गॅनिक मॅटर. त्याच्यानंतर लिथोस्फिअर येईल. लिथोस्फिअर मध्ये अर्थ क्रस्ट आणि अप्पर मॅटर. त्याच्यानंतर ऍटमॉस्फिअर जे आहे ती गॅसियस सराउंडिंग आहे. अर्थची जी गॅसियस सराउंडिंग आहे त्याला काय म्हणू आपण, ऍटमॉस्फिअर. त्याच्यानंतर हायड्रोस्फिअर जो आहे ते वॉटर बॉडीज ज्या आहेत त्या हायड्रोस्फिअर मध्ये येतील. नेक्स्ट आपल्याला एक ओव्हरव्ह्यू बघायचा आहे की सॉरी कार्बन. तर हे जे कोणते कोणते याच्यामध्ये मिनरल येतील, कार्बन येईल, नायट्रोजन, फॉस्फरस येईल, सल्फर येईल आणि दुसरे जे मिनरल असतील ते सर्व येतील. मात्र आपल्याला सेटच्या दृष्टीकोनातून 3च सायकल बघायचे आहेत, कार्बन, नायट्रोजन आणि फॉस्फरस. तर पहिली सायकल आहे याच्यामधली कार्बन सायकल. तर कार्बन सायकल जी आहे, जी मिनरल सायकलिंग आहे त्याला दुसरं पण एक नाव आहे बायो जिओ केमिकल सायकल. तर मिनरल सायकलिंगलाच काय बायो जिओ केमिकल सायकलिंग पण म्हणलं जाते. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं बघायचं आहे कार्बन सायकलिंग. काय कार्बन सायकलिंग मध्ये जी कार्बनची मुवमेंट आहे ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर ती कशा पद्धतीने होते ते आपल्याला ह्या टॉपिक मध्ये बघायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ही जी कार्बन सायकल आहे अर्थचे क्लायमेट आणि लाईफला सपोर्ट करण्याचं काम करते. तर कार्बनच्या अगोदर आपण रिझर्वायर बघूया की कार्बन कुठे कुठे स्टोअर आहे. तर कार्बन जो आहे जो प्रायमरली अॅटमॉस्फिअर मध्ये तर तो अॅटमॉस्फिअर आहे, परत ओशियन्स, टेरेस्ट्रियल बायोस्फिअर, त्याच्यानंतर लिथोस्फिअर ह्याच्यामध्ये तो प्रेझेंट आहे आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पण प्रेझेंट आहे. तर असे 5 रिझर्वायर आहेत त्याचे. मात्र की मेन रिझर्वायर त्याचा काय काय अॅटमॉस्फिअर हा त्याचा मेन रिझर्वायर आहे आणि इथं 2 फॉर्म मध्ये तो प्रेझेंट असतो, एक कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन. या 2 फॉर्म मध्ये तो अॅटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यामध्ये ओशियन्स मध्ये कार्बन डायऑक्साइड, डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साइड, कार्बोनेट आणि बायकार्बोनेट आयन फॉर्म मध्ये ओशन मध्ये तो प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल बायोस्फिअर मध्ये तो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तो ऑर्गॅनिक मॅटरच्या फॉर्म मध्ये किंवा तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे कार्बन असते
त्या फॉर्म मध्ये तो प्रेझेंट असतो तिथे. त्याच्यानंतर सॉइल ऑर्गॅनिक मॅटर मध्ये पण तो प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर लिथोस्फेअर जे आहे तिथे कार्बोनेटेड जे रॉक्स असतील, फॉसिल फ्युल्स असतील, जसे की कोल, ऑइल्स आणि नॅचरल गॅसेस, इथे पण तो प्रेझेंट असतो ह्या फॉर्म मध्ये पण. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये पण जे बायोमॉलिक्युल्स आहेत, जसे की कार्बोहायड्रेट्स, जसे कार्बोहायड्रेट्स, परत प्रोटीन्स, लिपिड, ह्या फॉर्म मध्ये पण तो प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर याची जी प्रोसेस कशी आहे, कार्बन सायकलची आपण प्रोसेस बघूया. तर पहिल्यांदा तर फोटोसिंथेसिस थ्रू कार्बन काय केला जाईल, कॅप्चर केला जाईल. फिक्सेशन कार्बनचं कसं केलं जाईल, फोटोसिंथेसिस थ्रू प्लांट काय करतील, कार्बनचं जे CO2 जे आहे ऑर्गॅनिक कार्बन मध्ये म्हणजेच ग्लुकोज मध्ये त्याचं फिक्सेशन केलं जाईल. त्याच्यानंतर जो आपला कार्बन काय जो ऑर अ, जो आपला अटमॉस्फेरिक कार्बन होता त्याला ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण केलंय, प्लांटने केलंय. त्यालाच काय म्हणलो आपण, त्यालाच ग्लुकोज म्हणलो. तर ते परत काय रिस्पिरेशनची प्रोसेस आहे, की जे आपण स्टोअर केलेला ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याला रिस्पायरेशन मध्ये काय केलं जाईल, ब्रेकडाऊन केलं जाईल आणि तिथं परत कार्बन डायऑक्साईड आणि एनर्जी रिलीज केली जाईल. त्याच्यानंतर डिकम्पोजिशन आणि ओशियन अटमॉस्फेरिक एक्सचेंज. तर डिकम्पोजिशन मध्ये जे मायक्रोब्स आहेत ते काय करतील, कार्बन ऑर्गॅनिक मॅटरचं ब्रेकडाऊन करतील आणि बेस्ड ऑन कंडिशन, म्हणजे तिथं जर एरोबिक कंडिशन असले तर तिथं CO2 रिलीज होईल आणि जर अनएरोबिक कंडिशन असेल तर तिथे CH4 रिलीज होईल. तर ही डिकम्पोजिशन मध्ये ह्या पद्धतीनं कार्बन परत रिलीज होतो. कार्बन फिक्सेशनचा सोर्स काय बघितला आपण, फोटोसिंथेसिस. आणि त्याच्यानंतर ओशियन अटमॉस्फिअर एक्सचेंज. तर CO2 जो आहे तो काय डायरेक्टली ओशियन आणि ओशियन जो रिझर्वायर आहे कार्बन साठी, तो काय करतो की CO2 जे CO2 काय ओशियन आणि अटमॉस्फिअर मध्ये काय होत आहे, डिफ्यूज होत आहे. त्यामुळे इथे डिफ्यूज होत आहे, म्हणजे ओशियन मधून अटमॉस्फिअर कडे ट्रान्सफर किंवा अटमॉस्फिअर कुठे ओशियन कडे ट्रान्सफर होईल. हे जे डिफ्युजन होईल त्यामुळे जो ओशियन आहे इथे कार्बनचा सोर्स आणि सिंक दोन्ही म्हणून काम करतो. त्याच्यानंतर जिओलॉजिकल कार्बन प्रोसेसेस बघूया. त्याच्यामध्ये सेडिमेंटेशन, की कार्बन जे डेड ऑर्गॅनिझम आहेत ओव्हर द लॉंग टाइम ते बरी झालेले आहेत, तिथे पण कार्बन स्टोअर झालेला असेल. त्याच्यानंतर फॉसिलायझेशन, जे फॉसिल्स असतात, फॉसिल फ्युइल्स असतात किंवा कार्बोनेटेड रॉक्स असतात, ते पण कार्बनचा एक सोर्स आहेत. त्याच्यानंतर ओल्कॅनिझम, ह्याच्यामध्ये जे कार्बोनेटेड रॉक्स आहेत ते अं, त्यांचं काय होत, त्यांचं ब्रेकडाऊन होऊन इथे काय कार्बन परत अटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जाईल. जे सिलिकेट रॉक्स असतील त्यांच्या वेदरिंगमुळे इथे परत CO2 रिलीज होतो. तर ही झाली कार्बन सायकल. तर ह्याच्यामध्ये फॉसिल फ्युएल्स बघू शकता. जेव्हा फॉसिलचे फ्युएल आपण, फॉसिल्स काय आहेत की स्टोर्ड कार्बन फॉर्म्स आहेत. तर ते फॉसिल फ्युएलचे जेव्हा आपण काय करतो, बर्निंग करतो, तर तेव्हा तिथं CO2 रिलीज होतो, कार्बन रिलीज होतो. त्याच्यानंतर डिफॉरेस्ट्रेशन, आपण प्रायमरी जो ह्याचा सोर्स बघितलाय की फिक्सेशनचा कार्बन अटमॉस्फेरिक कार्बन फिक्सेशन कोण करते, फोटोसिंथेसिस थ्रू अटमॉस्फेरिक कार्बन फिक्सेशन होते. तर डिफॉरेस्टेशनमुळे ही फॉरेस्टची कॅपे जी फॉरेस्टची कॅपॅसिटी आहे कार्बन स्टोर ऑर्गॅनिक कार्बन फिक्स करण्याची, ती रिड्यूस होईल आणि तिथे कार्बनचं फिक्सेशन प्रॉपरली केलं नाही जाणार. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस जसं की CH4 आणि CO2, हे दोन जे कंपोनंट आहेत ते ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस थ्रू रिलीज होतील. इथे बघू शकता की पहिल्यांदा जो अटमॉस्फेरिक कार्बन आहे तो फोटोसिंथेसिस थ्रू काय करण्यात आला, स्टोअर करण्यात आला. आणि फोटोसिंथेसिस थ्रू जो आपण कार्बन काय केलो, स्टोअर केलो, प्लांटने जो स्टोअर केलाय त्याचं कन्झम्पशन कोण करतील, हर्बिओर करतील. आणि हर्बिओरची जेव्हा डेथ होईल तर हा जो ऑर्गॅनिक मॅटर मधला फिक्स झालेला कार्बन आहे त्याचं काय डिकम्पोजिशन होईल किंवा सेडिमेंटेशन होईल.
डिकम्पोजिशन परत सेडिमेंटेशन होईल, त्याचे सेडिमेंट इथे तयार होतील. परत सॉइल रिस्पिरेशन, फॉरेस्ट फ्युल्स, परत ह्युमन इथे बघू शकता जिओलॉजिकल जे ऍक्टिव्हिटीज आहे जसं की व्होल्कॅनिझम, तिथे जो स्टोर्ड कार्बन आहे तो परत atmosphere मध्ये रिलीज केला जाईल. कंबशन मध्ये पण कार्बन काय केला जातो, रिलीज केला जातो. सिग्निफिकन्स ऑफ कार्बन सायकल, climate regulation, CO2 and CH4 are potent greenhouse gases influencing earth temperature. तर काय CO2 आणि CH4 जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते काय करतात, अर्थचं टेम्परेचर इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतात, इन्क्रीज करण्याचं काम करतात. इकोसिस्टीम फंक्शनिंग, जे सर्व एनर्जी, जी एनर्जी कशामध्ये स्टोअर केली जाते, प्लांट थ्रू कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन मध्ये स्टोअर केली जाते. ओशनचं ऍसिडिफिकेशन पण कार्बन सायकल थ्रूच केलं जाते. त्याच्यानंतर पुढचं सायकल बघायचं आपल्याला नायट्रोजन सायकल, नायट्रोजन मिनरल सायकल किंवा नायट्रोजन बायोजिओलॉजिकल सायकल. तर याच्यामध्ये जे आहे नायट्रोजनचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा मुवमेंट आहे बायोस्फेअर, ऍटमॉस्फेअर, लिथोस्फेअर आणि हायड्रोस्फेअर मध्ये ते बघायचं आहे. आणि जे नायट्रोजन आहेत ते जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड आणि क्लोरोफिल ह्या बायोमॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट आहेत. आणि ते काय ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी इसेन्शियल आहेत, म्हणजे नेसेसरीच आहेत. कारण जे न्यूक्लियोटाइड बनलेले असतात त्याच्यामध्ये पण तिथे आपल्याला काय जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला नायट्रोजन बघायला भेटते. नायट्रोजनचे रिझर्वायर बघायचे आहेत की कुठं कुठं तो स्टोअर करून ठेवला जातो. पहिलं तर atmosphere मध्ये जवळपास 78% नायट्रोजन इनर्ट गॅस म्हणून प्रेझेंट आहे. ऑर्गॅनिक मॅटर आणि इनऑर्गॅनिक नायट्रोजन कंपाऊंड मध्ये पण तो प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ज्यांच्यामध्ये की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये अमिनो ऍसिड्स, प्रोटीन्स, न्यूक्लियोटाइड्स आणि क्लोरोफिल या फॉर्म मध्ये तो प्रेझेंट आहे. वॉटर बॉडीज मध्ये पण नायट्रेट जो असेल, नायट्रेट फॉर्म मध्ये जो नायट्रोजन असेल नायट्रेट आणि अमोनियम फॉर्म मध्ये तो डिझॉल्व्ह असेल. जरी नायट्रोजन 78% जरी असला तरी तो ती काय इनर्ट गॅस आहे. त्यामुळे तो डायरेक्टली जे प्लॅन्ट्स किंवा अॅनिमल्स युटिलाइज करू शकत नाहीत. तर त्याचं काय करणं गरजेचं आहे, फिक्सेशन करणं गरजेचं असते. तर इथे वन बाय वन आपण बघूया. पहिल्यांदा तर अॅटमॉस्फेरिक काय अॅटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, त्याचं फिक्सेशन नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया थ्रू केलं जाईल. इथं अझोला किंवा रायझोबियम हे काय करतील, त्या नायट्रोजनला अमोनियम मध्ये कन्वर्ट करतील, त्याच्यानंतर नायट्रिफिकेशन बॅक्टेरिया काय करतील, या अमोनियमला नायट्राइट मध्ये कन्वर्ट करतील. आणि हे जे त्याच्यानंतर नायट्राइट मध्ये ह्याचं कन्व्हर्जन झाल्यानंतर परत हे जे आहे नायट्रेट मध्ये कन्वर्ट होईल, जे की प्लांट्स ऑब्झॉर्व करू शकतील. आणि प्लांट्स जेव्हा ऑब्झॉर्व करतील ते परत हर्बियर थ्रू इकोसिस्टीम मध्ये ट्रान्सफर होईल. दुसरे अॅनिमल ह्या प्लांटवर डिपेंड आहे. सो ते जे फिक्स केलेले नायट्रोजन आहे ते बाकीच्या ऑर्गॅनिझमला इथे अवेलेबल होईल. तर इथे वन बाय वन आपण प्रोसेस बघूया. तर कधी कधी इथे परत लाइटनिंग मध्ये पण नायट्रोजन फिक्स केलं जाते की डायरेक्ट लाइटनिंग जर झाली तेव्हा पण अॅटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे तो काय डायरेक्टली नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. तर स्टेप बाय स्टेप बघूया आपण इथे. तर नायट्रोजन फिक्सेशन, पहिल्यांदा तर काय नायट्रोजन फिक्सेशन, याच्यामध्ये इनर जो N2 गॅस आहे म्हणजे नायट्रोजन गॅस आहे तो काय तो डायरेक्टली प्लांट्स किंवा अॅनिमल युटिलाइज करू शकत नाही. त्यामुळे जे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज आहेत जसं की रायझोबियम जो लेग्युमोस प्लांट्स मध्ये आपल्याला बघायला भेटतो, ते काय करतात, ह्या इनर्ट गॅसला अनस्टेबल युजल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात, जसं की अमोनिया. हे बॅक्टेरिया किंवा अबायोटिक प्रोसेस थ्रू होईल. अबायोटिक प्रोसेस म्हणजे काय, लाइटनिंग. तर अमोनिफिकेशन परत होईल. हे जे कन्व्हर्जेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम डेड अमोनिफिकेशन मध्ये
जे ऑर्गॅनिक मॅटर पासून ऑर्गॅनिक नायट्रोजन असेल किंवा जे डेड ऑर्गॅनिझम मधलं ऑर्गॅनिक नायट्रोजन असेल तो कशामध्ये अमोनियम आयन मध्ये कन्वर्ट होईल. हे कन्वर्ट करण्याचं काम कोण करेल? मायक्रोब्स करतील. ह्याच्यामध्ये परत नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन ही प्रोसेस बघूया. तर अमोनियम आपल्याला फायनल पॉइंट भेटला. तर अमोनियम हा परत नायट्रेट मध्ये कन्वर्ट होईल. हे काम करण्याचं काम कोण करत आहे? नायट्रोझोमोनास बॅक्टेरिया. त्याच्यानंतर तो नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. हे नायट्रोबॅक्टर ह्याची फंक्शन या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम नायट्रोबॅक्टर करतायत. आणि सर्वात शेवटी हे डिनायट्रिफिकेशन होईल. म्हणजेच काय, हे नायट्रेट हे एकतर असिमिलेट होईल आणि प्लांट युटिलाइज करतील नायट्रेट, किंवा त्याचं काय केलं जाईल? डिनायट्रिफिकेशन केलं जाईल डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया थ्रू. तर ह्याच्यामध्ये परत बघूया नायट्रोजन फिक्सेशन. तर ह्याच्यामध्ये बायोलॉजिकल पहिल्यांदा बघूया नायट्रोजन फिक्सेशन स्टेप बाय स्टेप जाऊया की बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. ह्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अमोनियामध्ये कन्वर्ट केला जाईल. ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड बॅक्टेरिया जे आहेत ते काय फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया जसं की ॲझोबॅक्टर किंवा क्लोस्ट्रिडियम किंवा रायझोबियम जे की लेग्युमस रूट मध्ये प्रेझेंट असतात. फ्रँकिया जे की दुसऱ्या काय असतील, दुसऱ्या पोस्ट सोबत काय असतील तिथे प्रेझेंट असतील आणि ते फिक्स करण्याचं काम करतील. त्याच्यानंतर नायट्रोजन ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला अमोनियम मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतील. त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर नायट्रोजन जो आहे युजेबल फॉर्म जसं की अमोनिया मध्ये कन्वर्ट केला जाईल. आणि ह्याच्यामध्ये एन्झाईम जो इन्व्हॉल्ड आहे तो नायट्रोजिनेज एन्झाईम आहे. अमोनिफिकेशन ह्याच्यामध्ये काय ऑर्गॅनिक नायट्रोजन जो आहे तो त्याला काय अमोनिया किंवा अमोनियम आयन मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड बॅक्टेरिया जे डिकम्पोजर आहेत, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करण्याचं काम करून करतात बॅसिलस आणि सुडोमोनास स्ट्रिप्टोमायसिस. हे काय करतील? ऑर्गॅनिक जे नायट्रोजन आहे त्याला अमोनियम आयन मध्ये कन्वर्ट करतील. त्याच्यानंतर नायट्रिफिकेशनची जी पहिली स्टेप आहे याच्यामध्ये अमोनियम ऑक्सिडेशन होईल की जे अमोनियम आयन आपण आता तयार झाले त्याला काय केलं जाईल? नायट्राइट फॉर्म मध्ये इथे कन्वर्ट केलं जाईल. आणि हे काम अमोनिया ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. तर इथं अमोनियाचं काय ऑक्सिडेशन करण्यात आलं. म्हणजे काय ऑक्सिडेशन मध्ये काय ऑक्सिजनचा नंबर इथे काय होतो? इन्क्रीज होतो. तर इथे हायड्रोजन काढून टाकण्यात आला आणि ऑक्सिजनचा नंबर वाढला. तर इथे नायट्रोझोमोनास आणि नायट्रोसोकोकस हे दोन बॅक्टेरिया इन्व्हॉल्ड होते. आणि ह्याच्यामध्ये अमोनियमचं नायट्रेट मध्ये ऑक्सिडेशन करण्यात आलं. सेकंड स्टेप मध्ये नायट्रेटचं पण परत काय होईल? ऑक्सिडेशन होईल आणि त्याच्यापासून परत एक ऑक्सिजन आयटम वाढेल आणि इथे नायट्रेट तयार होईल. ह्याच्यामध्ये नायट्रोबॅक्टर आणि नायट्रो स्पायरा हे दोन बॅक्टेरिया इन्व्हॉल्ड असतील. ह्याच्यामध्ये नायट्राइटचं नायट्रेट मध्ये कन्व्हर्जेशन करण्यात आले, जो की आता परत प्लांट्स ते काय करू शकतात? ऑब्झर्व करू शकतात. असिम्युलेशन मध्ये काय होईल? हा नायट्राइट जो आहे किंवा अमोनियम जो आहे हे काय करण्यात येतील की प्लांट्स काय करतील? ऑब्झर्व करतील आणि ते वेगवेगळ्या केमिकल मॉलिक्युल्स जे आहेत त्याच्यामध्ये त्याला असिम्युलेट करण्यात केलं जाईल. म्हणजेच काय, त्यांना अक्युमुलेट केलं जाईल. जसं की प्रोटीन मध्ये त्यांना कन्वर्ट केलं जाईल किंवा न्यूक्लिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जाईल. आणि ही असिम्युलेशन कोण करते? प्लांट्स करतात. आणि परत ते प्लांट्स किंवा मायक्रोब्स करतात. परत ते प्लांट्स थ्रू आपल्या इकोसिस्टम मध्ये इंटर होते. परत डिनायट्रिफिकेशन बघूया की नायट्रेट जो आहे तो डायरेक्टली N2 किंवा N2 गॅस म्हणजे नायट्रोजन मध्ये तो काय होईल? परत कन्वर्ट होईल. आणि हे करण्याचं काम फॅकल्टी अनारोबस करतात, ज्याच्यामध्ये सुडोमोनास, पॅराकोकस आणि बॅसिलस आहेत. अनामोक्स ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये जो नायट्राइट आहे किंवा अमोनियम आहे तो डायरेक्टली N2 गॅस मध्ये कन्वर्ट होईल. आणि ह्याचं प्लॅक्टोमायसिटस एक्झाम्पल ह्याचं काय ब्रोकार्डिया हा करण्याचं काम करेल. ही आणि ही प्रोसेस काय? अनारोबिक अमोनिया ऑक्सिडेशन ची ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस कशी आहे? अनारोबिक आहे आणि अमोनियाचं इथे ऑक्सिडेशन करण्यात आलेले आहे. आणि पुढची थर्ड सायकल आहे आणि शेवटची सायकल आहे फॉस्फरस सायकल. तर ह्याची सायकलिंग कशी हायड्रोस्फेअर, लिथोस्फेअर, बायोस्फेअर आणि ॲटमॉस्फेअर मध्ये कशा पद्धतीने होते ते आपल्याला बघायचं आहे. आणि ही फॉस्फरस जो आहे तो एनर्जी ट्रान्सफर जसं की एटीपी
आणि सेल सिग्नलिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. फॉस्फरसचे रिझर्वायर बघायचं आपल्याला. पहिल्यांदा रिझर्वायर लिथोस्फेअर आहे, जसं की फॉस्फेट मिनरल्स, आणि हे जे मिनरल्स आहेत वेदरिंग थ्रू काय होतील, atmosphere मध्ये रिलीज केले जातील. त्याच्यानंतर सॉइल अँड सेडिमेंट्स. फॉस्फेट जो आहे सॉइल पार्टिकलला बाइंड होईल आणि ऑर्गॅनिक मॅटर सोबत स्टोअर पण असतो. मग तो पण एक रिझर्वायर असू शकतो. रिझर्वायर म्हणजे काय, स्टोरेज जे असते त्या कंपाऊंडची स्टोरेज कुठे कुठे आहे ते बघायला होता आपण. तर रिझर्वायर मध्ये दुसरं कोणतं आहे, सॉइल अँड सेडिमेंट्स, हे दुसरं रिझर्वायर आहे. त्यानंतर वॉटर बॉडीज, डिझॉल्व्ड इनऑर्गॅनिक अँड पार्टिक्युलेट ऑर्गॅनिक फॉस्फरस. तर ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ड इनऑर्गॅनिक पार्टिक्युलेट ऑर्गॅनिक फॉस्फरस, डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक डिझॉल्व्ड इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक फॉस्फरस जे वॉटर बॉडीज मध्ये डिझॉल्व्ड असतील ते ह्याच्यामध्ये येतील, रिझर्वायर मध्ये येतील. म्हणजे डिझॉल्व्ड फॉस्फरस पण वॉटर बॉडीज मध्ये स्टोअर केला जातो. बायोस्फेअर मध्ये जसं की डीएनए, आरएनए, एटीपीज आणि फॉस्फोलिपिड्स मध्ये पण हा प्रेझेंट असतो. तर नेक्स्ट पॉइंट बघा, ह्युमन इम्पॅक्ट ऑन फॉस्फरस सायकल. तर फॉस्फरस सायकलवर काय एक्सेसिव्ह ऍप्लिकेशन जो आहे फॉस्फरसचा, त्यामुळे फॉस्फरस काय ओशन डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये मोठ्या प्रमाणात जे वॉटर बॉडीज मध्ये आहे तो अवेलेबल असतो. त्यामुळे युट्रॉफिक्शन होते. म्हणजे युट्रॉफिक्शन सिम्पली काय, अल्गल म्हणजे काय, रॅपिड अल्गल ग्रोथ. त्याला जास्तच आपल्याला अल्गल ग्रोथ दिसते. बायोमास अल्गीचा खूप जास्त दिसतो. त्यानंतर मायनिंग मध्ये पण जे आहे, त्या मायनिंग मुळे काय नॅचरल जी सायकल आहे फॉस्फरस ती डिस्टर्ब झालेली आहे. डिफॉरेस्टेशन, जे डिफॉरेस्टेशन मुळे जी प्लांट्स काय करून ठेवतात फॉस्फरस रिटेन करून ठेवतात सॉइल मध्ये. मात्र डिफॉरेस्टेशन मुळे ते प्लांटचा नंबर हे झाल्यामुळे, रिड्यूस झाल्यामुळे तिथे सॉइल मध्ये फॉस्फरस रिटेन होणार नाही आणि रन ऑफ त्याचा काय झाला, इन्क्रीज होईल. त्यानंतर वेस्ट डिस्पोजल, जे ह्युमन आणि अॅनिमल वेस्ट आहेत त्यामुळे फॉस्फरस जो आहे वॉटर बॉडीज मध्ये मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होत आहे फॉस्फरसचं कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे तिथे युट्रोफिक्शन सारखे आपल्याला फिनोमिना बघायला भेटतात. ही झाली फॉस्फरस सायकल. ह्याच्यामध्ये बघू शकता हे जे फॉस्फरस सायकलचे काय, ही फॉस्फरस सायकल आहे. ह्याच्यामध्ये फॉस्फरस सायकल कशा पद्धतीनं रन होते ती आहे. पहिल्यांदा तर ही फॉस्फरस कोणत्या मिनरल फॉर्म मध्येच मेजॉरिटी टाइम प्रेझेंट आहे. प्रायमरी सोर्स काय मिनरल फॉर्मच आहे. त्याच्यानंतर मिनरल्स एक्स्ट्रॅक्शन किंवा रिव्हर्स टू रन ऑफ, त्यामुळे हा डिझॉल्व्ड फॉस्फेटचा पण कॉन्सन्ट्रेशन वॉटर बॉडीज मध्ये इन्क्रीज आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक जे मॅटर आहे त्याच्यामध्ये पण ऑर्गॅनिक मॅटर आहे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, त्याच्यामध्ये पण फॉस्फरस आपल्याला बघायला भेटतो. कारण त्याच्या डीएनए, आरएनए ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये काय फॉस्फरस प्रेझेंट आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आजसाठी इथेच थांबूया आपण. उद्या नेक्स्ट कन्सेप्ट साठी सोबत परत भेटूया. जर तुम्हाला आपली बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर कॉन्टॅक्ट करून स्पेशल प्राइस मध्ये बॅच अवेल करू शकता. थँक्यू.